तर मित्रांनो आता आपण आलो आहोत बीचवरती क्रिकेट खेळायला. बघू शकता तुम्ही पोरं कमी आहेत, आता थोड्या वेळाने येतील अजून. आणि तुम्ही बघू शकता आपण या दादाकडे आलेलो आहोत, गीतेश दादा. थँक्यू व्हेरी मच. आपल्यामुळे आम्हाला सौभाग्य लागतं की आम्ही दरवर्षी वडरेच्या बीचला पाहायला होतो. आपण डायरेक्ट नाही आलो बीचवरती, घरी गेलो चेंज वगैरे केला मग इकडे डायरेक्ट आलो. पण आता सीन काय आहे, खेळायला क्रिकेट खेळायला खूप वेळ कमी आहे, त्यामुळे डायरेक्ट बॅगा ठेवल्या. इंट्रो पण नाही मारला, मी डायरेक्ट आलो इकडे बीचवरती. बोलो इंट्रो घेऊया इकडेच, सुरू करूया आपल्या व्हिडिओला. आणि तुम्ही या माणसाला ओळखला असेलच, आपल्या पात्रा सरांच्या रिसॉर्टच्या व्हिडिओमध्ये हा माणूस आता इंट्रोडक्शन दिला होता मी. आपला गावाला थळ्याला. आणि आपले बॅट्समन त्याचा पोट पुढे आणि आपण त्याच्या ते नक्षा विषय काढला होता, सोडून जातो विषय, इज्जत काढायला आलो मी. दादा आम्हाला तुझ्या बॉलिंगची उत्सुकता आहे. आमच्या प्रेक्षकांना बघायचं आहे की बॉलर कसे मार खातात. ओ माय गॉड, आणि हा बॉल टाकलाय. ओ व्हॉट अ बॉल. कसला हुकवला रे बॉल. फक्त जरा पिच जवळ नाही काय. काय 22 यार्ड. इथेच बॉल पोचत नाही, टाकतो गपचूप दादा. माझ्याकडनं फिल्डिंगची अपेक्षा करू नका, मी आता कॅमेरा घेऊनच पळणार आहे. वाव व्हॉट अ वॉक, व्हॉट अ वॉक. ओ व्हॉट अ वॉक, साइड वॉक. हे 22 यार्ड नाहीये. आणि तुम्ही बघू शकता आपला हा जोरदार बॉलर, आणि ह्याने 2225 केलेले आहेत. सिनेमॅटिक काढू, स्लो मोशन काढतो. तर मित्रांनो बघू शकता अजूनमध्ये काय खेळ चालू झालेला नाही, वर टाइमपास चाललेला आहे. ह्याव त्याव चाललेला नसता. तिकडून खेळू अजून पिचच क्रिएट झाले. पिच सिलेक्ट होईल, त्याच्यानंतर मग टीम पडल्यानंतर मग मॅच सुरू होतील. त्यामुळे खूप वेळ आहे, मी तुमचा जास्त वेळ घेणार नाही. आता आपण डायरेक्ट मॅच सुरू झाल्यावर भेटू. बघू कुठल्या टीममध्ये कुठले धुरंधर जातात. हे मी कोणामध्ये आहे? सौरभ आणि तर मित्रांनो आपण दादाच्या टीममध्ये आहे, आणि आपण दादाच्या टीममध्ये राहून या सगळ्या माकडांना हरवणार आहे. आपण कशावरून बनवला मला कच्चा लिंबू? पण कच्च्या लिंबू मध्ये आलो, लास्टला आपण आलो. 2 कच्चा लिंबू. चला सुरुवात करा. आणि हा बॉल टाकतो आहे किती सदा, आणि हा बॉल गेला आहे बॅट्समन कडे. वाईड आलेला आहे. 3 बॉल 9 झालेला आहे. बॉलर अंडर प्रेशर. आणि हा पुढचा बॉल टाकलेला आहे आणि बॅट्समन कसं वाटतंय तुम्हाला? तुम्ही 2 षटकार मारल्याबद्दल तुम्हाला काय सांगू शकता तुम्ही? काय रिस्पॉन्स? ओ माय गॉड, बॉलरची वाट आहे. मित्रांनो तुम्ही या बॉलरला कमी लेखू नका. हा बॉलर कधीही विकेट काढू शकतो. हा बॉलर 2 6 देऊन लगेच तिसऱ्या बॉलला विकेट काढू शकतो. याची कॅपॅसिटी मी ओळखतो खूप. आणि हा पुढचा बॉल टाकलेला आहे की त्याच्यात, आणि बॉल हा आमच्या टीम मधनं खेळतोय का? हा आमच्या टीम मध्ये खेळतोय. 4 बॉल 21. क्रिकेट मॅच ॲट पालघर. आणि हा पुढचा बॉल, आणि हा सगळ्यांच्या गावात विकेट. अमित मात्रे साईड सांगून पहिला बॉल टाकण्यात आला आहे. आणि हा सगळा आमचा कुठल्या बॅट्समनचं नाव घेतोय दादा? या हरभजन सिंगनी बॉल मारलेला आहे. आणि 3 ओव्हरची मॅच सांगण्यात आलेली आहे. आणि आपण बघू शकता दुसरा बॉल टाकला आहे. 56 झालं स्कोर. 56 56. सांगू इच्छितो हे आता खूप स्लेजिंग करतात आहेत आणि मला पारा तापलेला आहे गावात. आता हे गेले बघ तू फक्त. कम ऑन, वी वॉन्ट 6. आता एक तर विकेट बॅटिंग आहे आता, बघूया आता काय तुझ्या बॅटिंगची उत्सुकता दादा आम्हाला. बघूया आता चांगला खेळशील. जेवढं होईल तेवढं करेल. चला मित्रांनो तिकडे जाऊ. तिकडे हा नेहमीप्रमाणे हे अशा प्रकारे आमचे प्लेयर आउट झालेले आहेत. 6 मारण्याच्या नादात आउट झालेले आहेत.
हे पीच पाडा जरा जाऊ हे अशा प्रकारे आमच्या वार्तावर आलेली आहे अशा प्रकारे 2 बॉल 14 रन झालेले आहेत. बाळ ये पाळ अशा बॉल गेला हे 2 रन 2 रन 2 रन 2 रन 2 रन हा तर 4 बॉल. या अशा प्रकारे आमचे पोटाचे शॉर्ट रन काढत आहेत. बोल गुड गुड बॉलिंग गुड. अशा प्रकारे चांगली ओव्हर टाकलेली आहे. आम्हाला 20 रन पण नाही करून दिलेत. अशा प्रकारे आमचे याची तुमची झाली तर आमची ना बॅटिंग. ए हा टॉस उडव काय नियम आहे यार दरवर्षी नवीन कॅच सोडलेली आहे माणसाने आमच्या. अरे काय लांब होती कॅच ती. आणि अशा बघा तुम्ही बघू शकता आपला गावाला हरलेला आहे पण दुसरा गावाला जिंकलेला आहे त्यामुळे इक्वल झालेला आहे. गावाला इक्वल टू गावाला राईट हँड साईड टू लेफ्ट हँड साईड. गावाला आपली दुसरी मॅच चालू झालेली आहे या बीचवरची. 80 ते 90 रनाची अपेक्षा आहेत राहुल ह्यांकडून. तो हा पुढचा बॉल पडला आहे विपुलला आणि हा विपुल पुढे येऊन मारण्याच्या चक्करमध्ये डॉट गेला आहे. पर्यंत ही चालणार आहे माहिती नाही. ओ माय गॉड अजून एक डॉट. आणि हा प्रेशरमध्ये आलेला आहे बॅट्समनला नोंद देण्यात यावी की ही बॉल टर्न होतो आहे आतल्या साईडला. माझ्या टायमाला पण सेम झालं होतं म्हणून मी सांगू शकतो. पुढचा बॉल अमितकडून विपुलला आणि हा चांगला फुलटॉस दिला होता. आणि हा आता बॉलर अंडर प्रेशर आला आहे की कुठल्या बॅट्समन सोबत माझा पंगा झालेला आहे. आणि मागच्या ओव्हरसारखा या ओव्हरलाही मला तगडे पडणार 6. पहिल्या बॉलला तर झगडा पडलेला आहे. दुसरा बॉल तो पण नो पडलेला आहे आणि थल्लीकुंडीने बाबा कसा तरी बॉल अडवलेला आहे. आणि हा फालतू थ्रो करून अजून एक रन दिला आहे. आणि प्रदीपचा ओ माय गॉड वॉट अ फिल्डिंग डोक्याने गेलेली आहे आमचा रोनाल्डो कम KL राहुल. आणि आता हा प्रदीप यांचा 4था बॉल टाकण्यात येईल. कसं वाटतंय चांगली ओव्हर गेली तुझी. एकच 6 पडलाय तुला. आणि हा 4था बॉल आणि हा तगडा 6 सगळा सिम्पलीसाठी चाललंय त्याचं सगळं. शेवटचा बॉल प्रदीप यांच्याकडून विपुल पाटील यांना टाकण्यात येईल. आता बघूया याचा काय फायदा करून घेतील विपुल पाटील. शेवटचा षटकातला शेवटचा बॉल हलका फुलका शॉट मोनॅको 50-50 शॉट आणि हगलेले आहेत. चौकार गेलेला आहे. चौकार गेलेला आहे. ओ माय गॉड परत मिसफिल्ड आणि अजून एक रन निघाला असता पण दया दाखवली आहे बॅट्समननी. स्वतःच बॉल पास केला आहे. या बॉल कोणाला द्यायचा आता किसको जाएगा ये बॉल. आणि आपल्या टीमकडून नवीन बॉलरला बॉलिंग देण्यात आहे. मेस्त्री यांना बॉलिंग देण्यात आली आहे. बघूया आता ते त्यांच्या एक्सपिरियन्सचा किती फायदा उचलतात की पोरं त्यांचा फायदा उचलतात. षटकारवर षटकार पडणार येतील की नाही हे आपल्याला थोड्याच वेळात कळेल. आणि तुम्ही बघू शकता साईड प्रोफाईल मेस्त्रींची जबरदस्त जबरदस्त. आणि आता हा पहिला बॉल मेस्त्रींकडून विपुल पाटील याला अडतीस रन दिस साईड सांगून बॉल सुरुवात केला. डॉट बॉल पहिला बॉल देवाला मेस्त्रींकडून. ते ओव्हर स्पिन झाल्यामुळे बॉल चटकला त्यांच्या हातातून. आणि हा दुसरा बॉल पहिलाच बॉल दुसऱ्यांदा. ओ माय गॉड हगला 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 विपुल पाटील हगला. मेस्त्रींचा लल्लू बॉल त्याला कळलेला नव्हता. आणि मेस्त्री इकडे खूप खुश आहेत की षटकार मारणारा प्लेयर हा असा डीवर हगू शकतो याचा त्यांना प्रमाणित करण्यात आला. दुसरा बॉल वाव चपटा शॉट चपटा शॉट. दादा मी डॉट काय रे वाटा कॉन्फिडन्स. काय मी मित्रांनो आलेली मॅच गेलेली आहे. दोन बॉल. मग ते झालं. मेस्त्रींचा गुगली बॉल टाकण्यात आला आहे विपुल पाटील यांना. जराही कळलं नव्हतं बॉल पुढे चाललाय काय होतंय. बॅटीवर बसला म्हणून निघालेला आहे.
मित्रांनो बघू शकता तुम्ही मागच्या वेळेसारखं या वेळेला आमचा 50च्या वर स्कोर गेलाय. 55 टू विन नाही 56 टू विन. आणि आता आपण आपला कॅमेरा पुढच्या टीमकडे देऊ, तिकडे ते आपली भंकस करतील. A few moments later. जितेश रामड कशा तरी मारत तो झपाक 2 रन 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 मारत आहे 2 रन. आणि अशा चार बॉल 7 रन झालेले आहेत. कोंकाने असे 4 रन 7 झालेले आहेत. आयच्या 6 आहे गा. अशा तऱ्हेने अमित पाटील यांचा विकेट पडलेला आहे टाळ्याच्या गजरात. लास्ट बॉल आहे तळगुंडीचा विकेट पडलेला आहे. आणि हा आमचे आहेत सौरभ पाटील. दादा यांची वहिनी आलेली नाहीये. दादा वहिनी आणि इकडे थळे साहेब हात दाखवत आहेत आणि त्याच्यावर विपुल पाटील आहेत. हँड ओव्हर टू सौरभ पाटील अगेन. आणि मित्रांनो तुम्ही बघू शकता दुसरी मॅच सुद्धा आपण जिंकलेलो आहोत. आमच्या कॅप्टननी खूप अप्रतिम अशी कॅप्टनशिप केलेली आहे. तर मित्रांनो हितेश दादानी जसं सांगितल्याप्रमाणे लास्टच्या ओव्हरला या दादाला 5 बॉल डॉट काढून हगवलेला आहे आणि ओपन चॅलेंज केलेला होता की पुढच्या बॉलला 6 मारून दाखव, बघतोस तुला मी असं सांगून यांना 4-0 4-1 हरवलं आहे. 4-1 हरवलेलं आहे. बरोबर आहे. पण वाईट वॉश जसं या माणसाने सांगितलेला वाईट वॉश वाचवला. वाईट बॉल वाचलाय. सगळ्यांची टीम असली तरी चालेल पण वाचलो. आम्ही तुम्हाला ब्लू वॉश दिलाय. आम्ही लगांची टीम आहे चालेल. तर मित्रांनो आपला हा क्रिकेटचा ब्लॉग इकडे आपण एंड करतो आहोत आणि पुढच्या ब्लॉगला सुरुवात करत आहेत. या आपल्या वडराईच्या ट्रिपचा पुढचा ब्लॉग तुम्हाला लवकरच भेटेल. आता टाटा बाय बाय सी यू गुड नाईट.